कामन संघाचा प्रदीप मात्रे आणि त्याच्या सोबतीनं जयेश विरारकर हा फलंदाज पाहायला मिळतोय। 3 षटकांचा सामना, षटक क्रमांक पहिला। दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा। पहिला सेमीफायनलचा सामना मैत्री चषक 2025 मधील आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल। यावेळेस हवेत खेळले तर फिल्डर नाही कव्हर क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी येत आहेत चांगली फिल्डिंग आणि एकच धाव मिळते प्रदीपला। प्रदीपच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती। छत्रपती शिवाजी महाराज वडूनोगर संघाने कालच्या रात्रीमध्ये काय जबरदस्त कामगिरी केली, मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिले। स्वयंभू पायगाव संघ, तदनंतर शेवटच्या मॅचमध्ये जोशी 11 भादवड ए संघाला देखील जबरदस्त खूप चांगल्या पद्धतीनं पराभूत केलं आणि फॉर्मात असलेला संघ आहे वडूनोगर संघ। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा। यावेळेस देखील खोलात टाकला होता, खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय गणेश पाटील यांच्या माध्यमातून। आज जर पाहिलं तर महत्त्वाचे 2 गोलंदाज संघामध्ये नाही आहे। कालच्या रजनीमध्ये अजय पाटील याने जबरदस्त गोलंदाजी केली, अजय पाटील देखील नाही आहे, नवीन देखील संघामध्ये नाही आहे, 2 गोलंदाज संघामध्ये नाही आणि स्वतःवरती जबाबदारी घेतलेली आहे गणेश पाटील या गोलंदाजानं। थोडी फ्लाइट दिली, खोलात टाकला होता, खेळण्याचा प्रयत्न, डिग आउट केलाय, परंतु काऊ कॉर्नर फेसमध्ये फिल्डर आहे तिथे फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल सक्सेसफुल। 2 धावा मिळतील। संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती। 3 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहताय। षटक क्रमांक पहिलं गणेश पाटील यांना तुम्ही पाहताय, पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु जयेश विरारकर काय जबरदस्त फलंदाजी करतायत। पहिल्या रजनीमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार। स्विच करण्याचा प्रयत्न, कमी गतीने हा चेंडू टाकला, हा चेंडू डॉट आलाय। विरारकरच्या बॅटमधून काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय। गणेश पाटीलच्या विरोधात इथे आक्रमण केलंय। सुरुवातीचे जर पाहिलं तर चेंडू डॉट आला होता, खोलात टाकला, लवकर लाईन पिक केली आणि चेंडूला पाठवलाय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे। 4 धावांसाठी धमाकेदार चौकार या मॅचमध्ये जयेश विरारकरच्या बॅटमधून। संघाची धावसंख्या 7 धावा। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा फ्लाइट दिली, समोरच्या दिशेने खेळलेत, विड ऑफला त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत, लॉंग ऑफ वरून फक्त एकच धाव मिळते। 8 धावा धावफलकावरती। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान कामत या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या, त्या 8 धावा। 3 षटकाचा सामना आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा। गणेश पाटील सिनियरनं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि ते गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर बदल पाहायला मिळतील। कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर नवीन यांना गोलंदाजी करताना आपण पाहिलं, अजय पाटीलनं देखील मॅचच्या निर्णायक क्षणाला जबरदस्त कामगिरी केली, परंतु आज महत्त्वाचे 2 गोलंदाज नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज वडूनोगर या संघामध्ये, त्यामुळे कोणावरती विश्वास दाखवला जाईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल। जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। मैत्री चषकाचं आयोजन रमेश मुकादम, शिवाजी बुरे, दिनेश बुरे, धर्मेंद्र तांगडी, शाहिदभाई अन्सारी यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। कानाई स्पोर्ट पाये आणि टायगर स्पोर्ट्स कामन या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, यशस्वी क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आयशा क्रीडांगणावरती। त्यासाठी एसएच एंटरप्राइजेस, आदरणीय हजरतभाई शेख, आदरणीय संजयभाई मात्रे यांचा आभार व्यक्त करावा लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण या स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून दिलं आणि आतापर्यंत एक सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते। चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच फिल्डिंग सेटअप करा। पहिल्या षटकासाठी बरोबर 4 मिनिटे खर्च केलेले आहेत। षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती विलास काबूकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर जयेश विरारकर या फलंदाजाला तुम्ही पाहताय। जयेशच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धावा या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। चांगली तो बॅटिंग करतोय, परंतु येणाऱ्या चेंडूवरती देखील त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल। खोलात टाकलाय, परंतु लॉंग बॉलला फिल्डर आहे तिथे, मिस्टेक करतोय, कॅच ड्रॉप।
आणि ते 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी विशाल होता आणि विशालच्या माध्यमातून मिस्टेक झाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहता. पहिल्या चेंडूवरती विलासने संधी निर्माण करून दिली होती, परंतु चांगला प्रयत्न विशालचा देखील होता, कारण त्याचा पाय स्किड झाला होता आणि तिथून जर पाहिलं तर शरीराचं नियंत्रण अगदी ढासळलं होतं. यावेळी चेंडूला हुक केला वॅकंड एरिया. फिल्डर नाहीये, बॉल सीमारेषा ओलांडतोय. जयेश विरारकरच्या बॅटमधून येतो या मॅचमध्ये तडाखा. वेट फॉर द अंपायर सिग्नल. इट इज अ 4 रन्स. येतोय चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. विलास काबूकर या गोलंदाजावरती आक्रमण केलंय. यावेळेस पाहिलं तर फलंदाज रेडी नव्हते, त्यामुळे डेड बॉल. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 14 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा गोलंदाज गणेशने खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 6 धावा विलास काबूकर या गोलंदाजाने खर्च केल्यात. यावेळेस मोठा फटका. आणखीन एक फिल्डर आहे तिथे. डाऊन द बॉल. इथे देखील मिस्टेक झालेली आहे. कॅच ड्रॉप. विद्येश पाटील होते. चांगला प्रयत्न केला होता. भरपूर उंचावरती चेंडू होता आणि अशा प्रकारचा झेल घेणं डिफिकल्ट असतं. जजमेंट चांगलं केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला आणि ते 2 धावा मिळते जयेश विरारकरला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये जयेश चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करते. मोठा फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेसमध्ये फिल्डर आहे तिथे. चांगला प्रयत्न राहिला. बॅकअप त्या ठिकाणी होईल का, परंतु खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषा ओलांडते. आणखीन एक चौकार या मॅचमध्ये जयेश विरारकरच्या बॅटमधून. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅकअप खराब राहिलं होतं, त्या ठिकाणी मिसफिल्डिंग केली गेली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. 4 धावांसाठी. धावफलकावरती 20 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा विलास काबूकर या गोलंदाजानं खर्च केल्यात. इथून कमबॅक करावा लागेल, कारण 3 षटकांचा आपण हा सामना खेळतोय, त्यामुळे इथे जर पाहिला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती विलास काबूकर. काय जबरदस्त बॅटिंग जयेश विरारकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलामी आला आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून धावा आलेत. गोलंदाज गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती विलास काबूकर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका. वाह, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव. सुरेख फटका फलंदाज जयेश विरारकरच्या बॅटमधून. बॅटिंग जयेश विरारकर. आक्रमण झाले या मॅच मध्ये. त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत, खोऱ्याने धावा. 10 चेंडूवरती 25 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा येत आहेत. विलास काबूकर वरती आक्रमण केलं गेलंय. जबरदस्त बॅटिंग. कौतुक करावं लागेल जयेश विरारकर या फलंदाजाचा. सलामी आलाय आणि आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी या मॅच मध्ये तुम्ही पाहताय.
परंतु इथून कमबॅक करावं लागेल छत्रपती शिवाजी महाराज वडूणोगर या संघाला. आज महत्त्वाचे गोलंदाज संघामध्ये नाही आहे आणि त्यांचीच उणीव भासते असंच म्हणावं लागेल, कारण या षटकामध्ये भरपूर जास्त धावा खर्च झाल्यात. स्विच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यष्टिरक्षक मिस्टेक करतोय आणि बॉल अगदी जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार मिळतोय बाईच्या स्वरूपात. या धावा मिळतील आणखीन 4. धावा केल्यात त्या 30 धावा. काय जबरदस्त बॅटिंग करतोय जयेश विरारकर या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत 22 धावा खर्च केल्यात विलास काबूकर या गोलंदाजानं. भरपूर जास्त धावा खर्च केल्या, परंतु इथून कमबॅक करावं लागेल छत्रपती शिवाजी महाराज वडूणोगर या टीमला, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 30 धावा धावफलकावरती जोडल्यात. जबरदस्त बॅटिंग अक्षरशः बरसलाय जयेश विरारकर. 11 चेंडूमध्ये 25 धावा त्याच्या बॅटमधून. परंतु या मॅचमध्ये जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज वडूणोगर संघाची फिल्डिंग खराब राहिली. जयेश विरारकर या फलंदाजाचे 2 झेल ड्रॉप झाले. एक झेल जर पाहिला तर विशाल काबूळकरने सोडला होता. तदनंतर विदेश पाटील यांच्या माध्यमातून देखील कॅच ड्रॉप झाला होता. आणि तिथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जयेश विरारकर. पहिला कॅच जर पाहिला तर 7 धावांवरती खेळत असताना विशाल काबूकर याने झेल सोडला होता लॉंगनला. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विदेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आज अजय पाटील संघामध्ये नाही आहे, नवीन देखील नाही आहे. खरं तर यूट्यूबच्या माध्यमातून सामना ते पाहत देखील असतील. आज संघासाठी त्यांची गरज होती आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा खर्च झाल्या. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट विदेश पाटील. पहिलाच बॉल फुलटॉस चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये फक्त चेंडूला दिशा दिली. फिल्डर आहे त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली करतायत. फक्त एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 31 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी विदेश पाटील यांना करावी लागेल, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये भरपूर जास्त धावा खर्च झाल्यात. त्यामुळे इथून जर पाहिलं तर फलंदाजांना बाद करावं लागेल, मोठे फटके खेळण्यापासून रोखावं लागतील आणि चेंडू डॉटही टाकावं लागतील. थोडासा दबाव निर्माण करावा लागेल, कारण चांगल्या स्थितीमध्ये जय हनुमान कामन संघ पाहायला मिळतोय. यावेळेस खोलात टाकलाय. वा, जबरदस्त चेंडू विदेश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे चेंडू आलाय डॉट. सुरुवातीचे दोन्ही चेंडू विदेश पाटील यांचे चांगले राहिलेत. चांगली गोलंदाजी ते करतायत. फलंदाजी देखील चांगली विदेश पाटील यांची कालच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अष्टपैलू तो खेळाडू आहेत आणि ते अष्टपैलू आपलं कायम नेहमी सिद्ध करत असतात, परंतु याही मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. आयुष्यात स्वतःला सिद्ध केलं ना की संशय आणि पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात. त्यामुळे या मॅचमध्ये प्रत्येक खेळाडूला स्वतःला सिद्ध करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस 8व्या बॅटनं मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. इनटू द गॅप बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक चौकार या मॅचमध्ये. फलंदाज विरारकर. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता, खेचून मारला होता. पुलचा फटका गॅपमध्ये खेळलेत. वॅकेंट एरिया होती आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना जयेशच्या खात्यामध्ये आणखीन 4 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 35, अर्थातच 35 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये जय हनुमान कामन संघ या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता वडूणोगर संघाने, फिल्डिंग स्वीकारली, परंतु त्याने घेतलेला निर्णय इथे जर पाहिलं तर थोडासा चुकीचा वाटतोय, कारण कामन संघाने जबरदस्त बॅटिंग केलेली आहे या मॅचमध्ये. जयेश विरारकर 29 धावांवरती खेळतोय. 13 चेंडूचा त्याने सामना केलाय. त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती विदेश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट.
हो यावेळेस आणखीन एक मोठा फटका, वा दर्जेदार फटका, चेंडूला फोर्स केलाय, हॅमर केलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. असं बॅटिंग करतोय जयेश विरारकर, अक्षरशः बरसलाय, धावांचा पाऊस पडतोय या मैदानावरती, धावांचं रन मशीन आहे जयेश विरारकर आणि सातत्याने त्यांच्या बॅटमधून धावा येतात त्या मॅचमध्ये. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय, थोडेसे बॅकफुटला गेले आणि तदनंतर समोरच्या दिशेने हॅमर केला होता, फोर्स केलं होतं आणि कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय जयेशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. डेंजर झोन धावसंख्या जर पाहिली तर डेंजर झोनमध्ये गेलेले आहे, कारण 3 षटकांचा सामना आहे आणि आतापर्यंत 41 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो याही वेळेला हवेत केलेत, फिल्डर आहे तिथे, इथे देखील मिस्टेक झालेली आहे. आणखीन एक कॅच ड्रॉप. विशाल काबूकर सातत्याने मिस्टेक करतो या मॅचमध्ये, त्यांच्या माध्यमातून आणखीन एक झेल ड्रॉप झालेला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 या आकड्यावरती. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. जबरदस्त कामगिरी, जय हनुमान कामन संघ आज घरच्या मैदानावरती खेळतोय, परंतु बॅटिंग लाजवाब, 37 धावांवरती खेळतोय जयेश विरारकर. ओ यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, हा चेंडू डॉट आलाय. 43 धावा धावफलकावरती आणि 44 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वडूनवघर या संघाच्या विरोधात ठेवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये गणेश पाटील सिनियरनं चांगली गोलंदाजी केली, फक्त 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये विलास काबूकरनं 22 धावा खर्च केल्या आणि विद्येश पाटीलच्या या षटकामध्ये 13 धावा आलेत. एकंदरीत धावफलकावरती 43 धावा लागल्या आणि 44 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वडूनवघर या संघाच्या विरोधात. आणि दुसऱ्या सत्रासाठी, दुसऱ्या धावासाठी आपल्याला जॉईंट होतील याच परिसरातील गोड आवाज, अर्थातच पालघर जिल्ह्यातील नामवंत समालोचक हेमंतजी पाटील सर. थँक्यू सो मच निशांत पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आणि श्री कान्हाई माता स्पोर्ट पाय टायगर स्पोर्ट कॉमन आयोजित मैत्री चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. ही सेमीफायनल मॅच आपण बघतोय जय हनुमान कॉमन आणि छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या दोन टीममध्ये. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली कॉमन टीमची. पहिल्या इनिंगमध्ये तब्बल धावा ठोकलेल्या आहेत 43 आणि 44. एक मोठं टार्गेट ठेवले 3 षटकाच्या या मॅचमध्ये. कठीण होईल ह्या नाईट क्रिकेटमध्ये 44 धावा बनवणं, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही निश्चित नाही आहे. ही जी बॅटिंग केली आहे जयेश विरारकर यांनी अप्रतिम बॅटिंग केलं आहे. 16 बॉलमध्ये 4 चौकार 2 षटकार ठोकले आणि 37 धावा बनवले. या उत्कृष्ट बॅटिंगसाठी ॲडव्होकेट गिरीधर म्हात्रे यांच्याकडून जयेश विरारकरसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. 3 षटकाचा सामना. यानंतर मेगा फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि फायनलमध्ये एंट्री केलेली आहे ती स्वराज्य स्पोर्ट्स कशेली टीमने. लकी ड्रॉनुसार स्वराज्य स्पोर्ट्स कशेली टीम फायनलमध्ये क्वालिफाय झालेली आहे. या मॅचमधून जी टीम जिंकेल ती लढेल स्वराज्य स्पोर्ट कशेली टीमच्या जोडीला. अतिशय जबरदस्त क्रिकेटचं आयोजन या 4 नाईट्समध्ये आपण बघितलं आणि याचं पूर्णपणे श्रेय जात आहे तर शिवाजी बोरे, त्यानंतर दिनेश बोरे, रमेश मुकादम, धर्मेंद्र टांगडी आणि शाहिदभाई अन्सारी यांचं खरोखरच एक सुंदर आयोजन या 4 नाईटमध्ये आपण बघितलं. अगदी रांगेमध्ये आपण बघतोय जय हनुमान कॉमन टीम फिल्डिंगसाठी जाताना दिसते मैदानामध्ये. सर्वात पहिला आपल्याला दिसतोय टीमचा कॅप्टन हरीश कडव, त्यानंतर संजय आणि आता सर्व खेळाडू आपल्याला दिसतात.
एक मजबूत टीम म्हटली जाते जय हनुमान कामन टीम. खरोखर जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली जयेश विरारकर याची. विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. किरण पाटील यांचं हार्दिक स्वागत आहे. चांगलं सहकार्य किरण पाटीलचं सुद्धा लाभलेलं आहे या मैत्री चषक 20-25 साठी. मोठं टार्गेट आहे 44 रनचं, जवळजवळ 15च्या आसपास सरासरी राखायची ही मॅच जिंकण्यासाठी. पहिलं 2 45चे खेळाडू जाताना दिसतात. प्रदीप म्हात्रे विद्देश पाटील अँड संकेत ही जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसते. अतिशय चांगले टेलिकास्ट झाले ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. ज्यांची पूर्ण टीम जयदीप, जय, सागर, त्यानंतर ऑपरेटर कृष्णा यांचा प्रतिम काम, त्यानंतर ज्यांचे प्रोप्रायटर आहेत ओम फोटो लाईव्हचे अनिल केणी, अनिल गुरुनाथजी केणी. अप्रतिम असं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालं या 4 दिवसामध्ये. क्लीन अँड नीट. अरविंद बरफ उर्फ बंड्या बॉलिंग ट्रॅकवर येतो. एक अप्रतिम असा चांगला गोलंदाज म्हटला जातो बंड्याला. अचूक टप्प्याने गोलंदाजी करतोय अरविंद बरफ आणि एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हटला जातोय जय हनुमान कामन टीमचा. पॉवर प्ले नसेल, फक्त 2 फिल्डर 30 या सकलच्या आतमध्ये, एक शॉट फाइंड, एक शॉट थर्डमॅन. बाकी सगळे फिल्डर आपण बघतोय बाउंड्रीवर आहे. डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेग, डीप मिड विकेट आहे, एक वाईडिश डीप मिड विकेट. पहिला बॉल पूल केलाय. पहिला बॉलला चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी ओहो कॅच सुटतोय. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा 6 रनचा. सुरुवात षटकाराने. आपण बघितला जस्ट शॉट ऑफ द लेन डिलिव्हरी आणि हा फटका बघितला पुलचा फटका आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा कॅच सुटला जातोय. मला वाटते गिरधर म्हात्रे त्या ठिकाणी होते आणि त्याच्या हातामधून हा कॅच सुटतो आणि बॉल सरळ जातोय बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. टिट फॉर टॅट जसे तसे उत्तर दिले जाते कामन टीमला वडूनवगड टीमकडून. सुरुवात चांगली झालेली आहे आणि अशा प्रकारची सुरुवात होणं फार गरजेचं आहे कारण मोठं टार्गेट चेस करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगड टीमला. यावेळेस जागीच राहतो बॉल. धावचीची संधी आहे. विकेट या ठिकाणी जाईल. फलंदाज होईल बाद. विद्याशी इज आउट. दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळवतोय गोलंदाज, मात्र रनआउटच्या रूपाने ही विकेट मिळते कामन टीमला. महाराज वडूनगर या टीमचा आणि महत्त्वपूर्ण विकेट मिळालेली आहे ती जय हनुमान कामन टीमला. नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी गणेश ज्युनियर. हे बघितलं भरपूर लांब राहिला होता. धाव घेण्याचा प्रयत्न. विद्येशाचा स्वतःच नाराज होतो स्वतःवर कारण बॉल कुठे मागे गेला होता त्याच्यावर लक्ष नव्हतं आणि त्यामुळे रनआउटच्या रूपाने ही विकेट जाते. गणेश ज्युनियर यावेळेस बॅटिंगसाठी जातोय. 2 बॉलमध्ये 6 रन्स 1 विकेट अशी सुरुवात आहे. 44चं टार्गेट चेस करत असताना छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर टीम. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जाईल. लेफ्ट हँडर बॅटर गणेश ज्युनियर सध्या आपण बघतोय स्ट्राईक हँडवर येताना दिसतोय.
वन डाऊनचा बॅटर आहे. नंबर 3चा बॅटर म्हणजे महत्त्वाचा नंबर आहे क्रिकेटमध्ये. या बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण दुसऱ्याच बॉलवर विकेट गेलेली आहे. तर नक्कीच डाव सावरावा लागेल फलंदाज गणेश ज्युनियर याला. ऑफ साईडला डीप पॉईंट आहे, डीप एक्स्ट्राकावर एक लॉंग ऑफ आहे, एक शॉर्ट थर्डमॅन आहे. ऑन साईडला जर पाहिलं डीप स्कोअर लेग, डीप मिड विकेट, एक कॉर्नर, एक लॉंग ऑन आणि एक शॉर्ट फाईन लेग. ही फिल्डिंगची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँडरसाठी राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल गोलंदाज अरविंद बरफ. तिसरा बॉल घेऊन जाईल गणेशसाठी. पुढील बॉल ओ फ्लॉकले या बॉलला आणि वाईडिश मिडविकेटच्या दिशेने कॅच सुटला जातोय. आय थिंक रवींद्र नाईक त्या ठिकाणी होते. खराब फिल्डिंग आणि जवळ 3 धावा पडून पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 3 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 9 रन्स. हे बघितलं हवेत बॉल भरपूर वेळ होता. रवी नाईक बॉल खाली येतोय, मात्र बॉलला चांगला कॅरी करू शकत नाहीये. हा कॅच सुटतो आणि हा कॅच सोडणं कदाचित महागात पडेल. कारण आपण बघितलं पहिल्या इनिंगमध्ये जयेशचे कॅच सुटल्यानंतर जयेशने धमाकेदार बॅटिंग केलेली आहे. अरविंद भरत पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. क्रिकेटचा एक मंत्र आहे, पकडो कॅच और जीतो मॅच, आप छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम अप्रतिम स्कोरिंग. त्यानंतर कॉमेंटेटर आपण बघितलं तर निशान पाटील, अगदी जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. या स्पर्धेमध्ये भरपूर रंग भरलेले आहेत आमचे डीजे धिरू याने. ओ हो 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 स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑनच्या जो फिल्डर होता त्याच्या मस्तकला दस्तक देणारा हा षटकार. विकेटने हो 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 आणखीन एक चांगला फटका, मात्र फिल्डर बॉल खाली, कॅच सुटला जातोय. बॉल जाईल कावकानीच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. दीपकने हा कॅच सोडलाय आणि जातोय चौकार. फटका चांगला होता, मात्र कॅच व्हायला पाहिजे होतं. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा आपण बघितलं कॅच सोडले, धावा बनल्या. या इनिंगमध्ये सुद्धा आपण बघतो कॅच सुटतात आणि धावा बनताना दिसतात. 13 बॉलमध्ये 25ची आवश्यकता. इक्वेशन पहिलं षटक आहे, पहिलं षटक महागडे पडताना दिसतंय. अरविंद बरफ याचं आतापर्यंत 19 रन्स खर्च केले, अद्याप एक बॉल शेष आहे. खूपच महागडे षटक अरविंद बरफ याचं. फिल्डिंगमध्ये बदलाव केला जाईल. दीपक जाधव याला थोडंसं बदललं जाईल ऑफसाईडच्या दिशेने. त्या ठिकाणी आपण बघतोय फिल्डर रवींद्र नाईकला घेतला जातोय. रवींद्र नाईकच्या हातामधून सुद्धा एक कॅच सुटला. आणि डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक कॉर्नर, एक लॉंग ऑन. ऑन साईडला ही 4 फिल्डर आहेत डीपमध्ये. शेवटचा बॉल घेऊन जातोय गोलंदाज अरविंद बरफ. पुन्हा एकदा हॉफले घेतलं, लॉप केलं, मात्र संजय म्हात्रे बॉल खाली. ओ माय गॉड, आणखीन एक चुकी या बली संजय म्हात्रेच्या हातून घडते आहे. रन मिळतील का? आणखीन किती रन्स आलेत या बॉलवर? एकंदरीत 2 रन्स. 2 रन्सने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर. 21 ओव्हरची होईल समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर टीमची 21 रन, 21 वर 1 विकेट. या ठिकाणी
प्राप्त झालेला आहे आणि त्याचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आदरणीय किरणजी पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान मैत्री चषक 2025 मध्ये केला जातोय. धन्यवाद. थोडीशी खराब फिल्डिंग आपण म्हणू शकतो. जय हनुमान कामन टीमची 3 कॅच सुटलेल्या आहेत आणि असं वाटते की हाताला मक्खन लावून फिल्डिंग करता दिसत. हे बघितलं आपण संजय भात्रेच्या हातामधून सुद्धा कॅच सुटत, स्वतःवर नाराज झाला. तर नाराज होऊन फायदा नाही आहे. फिल्डिंगचा दर्जा थोडासा सुधारावा लागेल जय हनुमान कामन टीमला. या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल, फायनलमध्ये जायचं असेल तर जयेश विरारकर येतो. एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे जयेश विरारकर. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केले या पूर्ण टुर्नामेंटमध्ये जयेश विरारकर याने आणि गोलंदाजी सुद्धा लाजवाब कमालीची केलेली आहे. कमबॅक करावं लागेल जयेश विरारकरला या मॅचमध्ये पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये आणण्यासाठी. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धाबा केलेले आहेत आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये 23 धाबांची आवश्यकता असेल छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर टीमला. लेफ्ट हँडर बॅटर ज्युनियर गणेश स्ट्राईक एंडवर आहे. नॉन स्ट्राईक एंडला ज्यांनी चांगली अटॅकिंग बॅटिंग केली तो संकेत दिसतो आपल्याला. पहिला बॉल घेऊन जाईल गोलंदाज जयेश विरारकर. गणेशसाठी या ठिकाणी आपण बघतोय मान्यश्री कमलाकर बिस्तू जाधव यांचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर मान्यश्री महेंद्र पाटील यांचं सुद्धा आगमन होताना दिसतंय. दोन्ही मान्यवर यांचं हार्दिक स्वागत असेल मैत्री चषक 2025 मध्ये. वेलकम. चांगलं सहकार्य या मैत्री चषकसाठी या मान्यवरांकडून लाभलेलं आहे. पहिला बॉल घेऊन जाईल जयेश विरारकर. पूल करायचा प्रयत्न, हवेत बॉल आहे, मिस टाइम फटका, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल असेल का? नाही, फक्त 1 वरच समाधान मानतात दोन्ही सुद्धा बॅटर. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोअरबोर्डवर 22 रन. अतिशय चांगला गोलंदाज आहे. व्हेरिएशन अतिशय चांगला. बॉलला दोन्ही बाजूने मूव्ह करण्याची क्षमता आहे जयेश विरारकर ह्याच्यामध्ये. ही षटक जयेश विरारकर यांनी जर 7 ते 8 पेक्षा जर कमी धावा दिल्या तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये मॅच थोडीशी कठीण होऊ शकेल वडुनगर टीमसाठी. स्ट्राईक एंडला संकेत अटॅकिंग बॅटिंग करतो. संकेत आत्तापर्यंत संकेतच्या बॅटमधून 12 धावा आलेल्या आहेत. 1 चौकार आणि 1 षटकार आलेला आहे. 2 वेळा जीवनदान मिळालेलं आहे संकेतला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा जो फटका होता लॉंगांच्या दिशेने लाजवाब होता संकेत याचा. पुढील बॉल पूल केलाय बॉलला डीप मिडविकेटच्या दिशेने. ओ एफर्ट चांगला होता मात्र बॉल गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. पूलचा फटका पाहायला मिळाला. अरविंद बरबचं हे एफर्ट होतं मात्र ते एफर्ट कमी पडलं. त्याच्या मस्तकला दस्तक देऊन बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला षटकारासाठी. 10 मध्ये 16ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आता आपण म्हणू शकतो असं वाटलं होतं की 44चं टार्गेट मोठं आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर टीमने ही मॅच बनवलेली आहे. आता आपण म्हणू शकतो की ही मॅच समतोल स्थितीमध्ये आहे. दोन्ही टीमला 50-50 चान्सेस आहेत फायनलमध्ये जाण्यासाठी. जयेश विरारकर पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट अबोव द विकेटने संकेतसाठी. ओ चांगला बॉल ऑन द राईट केल्याचं होतं. चुकतो फलंदाज. डॉट बॉल. बॉलच्या लाईन मध्ये नव्हता हा बॉल. आपण जर बघितला तर थोडासा पुढे ठेवला आणि नक्कीच आपण बघितलं स्विंग अँड मिस. डॉट बॉल. 9 बॉल शेष. 9 मध्ये 16ची आवश्यकता. जबरदस्त रंगत निर्माण झाली या मॅच मध्ये. खरोखरच प्रेक्षकांचं मनोरंजन चांगलं होताना दिसतंय या सेमीफायनल मॅच मध्ये. पुढील बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता. यावेळेस मोठा किनारा लागतोय. बॉल जाईल गलीच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट केले आहे. फक्त 1च धावेवर समाधान मानतात दोन्ही बॅटर. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 29 रन. 15ची आवश्यकता. बॉल शेष आहेत 8. 8 मध्ये 15ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हे 2 बॉल अतिशय महत्त्वाचे असतील दोन्ही टीमसाठी. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये सामना हा सोपा होऊन जाईल. मात्र या 2 बॉलमध्ये जर 2 डॉट किंवा एखादा दुसरा रन जर दिला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 12 ते 13 रन थोडेसे कठीण होऊ शकतील छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर टीमला.
स्ट्राईक हँडला आहे ज्युनियर गणेश पाटील. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा जयेश विरारकर. पुढील बॉल हवेमध्ये बॉल आहे. फिल्डर त्या ठिकाणी नाही चेस करू शकला. बॉल बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. शॉट करण्याचा प्रयत्न जगदीश त्या ठिकाणी आय थिंक आणि त्याच्या डोक्यावरून बॉल सरळ निघून जातोय. फाईन लेग बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. 7 बॉल 11 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 7-11चं इक्वेशन आहे. काय जबरदस्त मॅच रंगले आहे. जबरदस्त मनोरंजन, जबरदस्त काटेकी टक्कर मॅच. पुढील बॉल पुन्हा एकदा अंतिम बॉल असेल या षटकातला जयेश विरारकर याच्या ओव्हर द विकेटने. पुलचा फटका आहे. टायमिंग प्रॉपर नाही आहे. मिड विकेटला बॉल आहे. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल होईल का? फिल्डिंग थोडीशी खराब. अरविंद बरफ याची 2 रन या ठिकाणी कंप्लीट. 2 ने टीमचं टोटल 35 वर गेलेलं आहे. उर्वरित 6 बॉल शेष. 9 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संकेत आणि गणेश ज्युनियर या 2 फलंदाजाकडून अप्रतिम बॅटिंग. गाणी सुद्धा अगदी टायटल सॉन्ग असेल हे. वडूनगोड टीमसाठी छत्रपती शिवाजी महाराज असं टीमचं नाव आहे आणि तेच सॉन्ग छत्रपती शिवाजी महाराजांचं वाजवलं जाते. आमचे DJ अगदी वेळेवर चांगले गाणी वाजवतात आणि खरोखरच मॅच सुद्धा अगदी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. एक काटेकी टक्कर मॅच. रवींद्र नाईक येतोय बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म लेग ब्रेक बॉलर आहे आणि रवींद्रने प्रत्येक वेळेस या विकेटवर चांगली गोलंदाजी केलेली आहे. आज त्याची महत्त्वपूर्ण कसोटी आहे रवींद्र नाईक याची. या मॅचमध्ये जर चांगली बॉलिंग केली आणि 9 रन जर डिपेंड केले तर नक्कीच रवी नाईक या मॅचचा हिरो ठरू शकेल. लेफ्ट आर्मनी पहिला बॉल घेऊन जाईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी. स्ट्राईक हँडला आहे फलंदाज संकेत. शेवटचे 6 बॉल 9 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुलचा फटका आहे. बॉल जातोय मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डर आहे. 2चा कॉल. ओहो रनआउटची संधी आहे. काय होईल? विकेट जाईल रनआउटच्या रूपाने. ज्युनियर गणेश की संकेत या ठिकाणी आउट होतोय. जो फलंदाज घातक ठरत होता त्याचीच विकेट मिळते जे हनुमान कामन टीमला. मोठा हादरा लागलेला आहे तो वडूनगोड टीमला. 2 रन्स साठी प्रयत्न होता मात्र फलंदाज होतो बाद. जबरदस्त थ्रो आपण बघितला जयेश विरारकरचा. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चांगलं कलेक्शन केलं जितूने आणि डिरेक्ट हिट केला आणि विकेट मिळवली आहे ती संकेत याची. जो घातक ठरत होता ज्या संकेतने अटॅकिंग बॅटिंग केले तोच संकेत या ठिकाणी डगआउटमध्ये जाताना दिसतोय. नवीन बॅटर या वेळेला बॅटिंगसाठी जातोय नेत्रांजन बॅटिंगसाठी जातोय. जो सेट बॅटर होता तोच बाद झालेला आहे. आता थोडंसं प्रेशरमध्ये येऊ शकेल छत्रपती शिवाजी महाराज वडूनगोड टीम. 5 बॉल शेष. 5 मध्ये 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त मॅच रंगले या मैत्री चषक 20-25 मध्ये सेमीफायनल मॅच. जय हनुमान कामन विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज वडूनगोड या 2 टीम मध्ये. रवींद्र नाईक पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर असेल. नवीन बॅटर जातोय नेत्रांजय जो स्ट्राईक हँडवर असेल. काय स्ट्रॅटेजी असेल ह्या वेळेला नेत्रांजय. त्याच्यानंतर नॉन स्ट्राईकचा बॅटर गणेश ज्युनियर. हे 2 बॅटर सध्या आपण बघतोय विकेटवर रुजू आहेत आणि या 2 बॅटरवर जिम्मेदारी असेल आता वडूनगोड टीमची.
दुसरा बॉल घेऊन जाईल गोलंदाज रवींद्र नाईक. स्ट्राईक एंडला आहे नेत्रांजन. पुढील बॉल चांगला ऑफ ड्राईव्ह आहे यावेळेला. कबच्या दिशेने बॉल डीप मध्ये सर्व फिल्डर आहेत. 2चा कॉल असेल का? यस 2चा कॉल आहे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो कव्हर करण्यासाठी सज्ज नव्हता या ठिकाणी रवींद्र. असायला पाहिजे होतं, कव्हरला राहायला पाहिजे होतं. कव्हरला राहिलं असतं तर विकेट जाण्याची दाट शक्यता होती, मात्र लक्ष नव्हतं रवींद्र नाईक याचं. 2 रन या ठिकाणी पूर्ण केले जातात. 2 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 38 वर. 4 बॉल 6 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त अडीतडीची लढत, चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रफ अँड टफ मॅच, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच मॅच असे असली पाहिजे, मॅच सेमीफायनल मॅच असे असली पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर रवींद्र नाईक. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न केला जातोय. डीपमध्ये आपण बघतोय डीप कव्हर आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय रवींद्र नाईक. हुक करण्याचा प्रयत्न, यावेळेला चुकतोय फलंदाज. लेग ब्रेक बॉल होता त्यामुळे हा बॉल विकेटवरून जातोय. डॉट बॉल, हा एक डॉट बॉल प्रेशर वाढवेल. बघू शकतो आपण थोडासा लेग ब्रेक, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉलला टर्न केलाय. विकेटच्या वर बॉल सरळ येतो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल 3 मध्ये 6. प्रत्येक बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. वडू नको टीमला. काय जबरदस्त मॅच रंगले आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. स्वतः गोलंदाज बॉल खाली येईल नाही. वेकंड जागी बॉल पडतो. 2 रनचा कॉल. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 रन्स या ठिकाणी पूर्ण. प्रत्येक बॉलमध्ये 2 पाहिजे आणि ह्या पहिल्या बॉलवर 2 आलेल्या आहेत. उर्वरित आणखीन 2 बॉल शेष. 4 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे हे लक्षात घ्यायचं. आतापर्यंत 2 ते 3 संघ जे कंपल्सरी चेसिंगच्या नियमाने या स्पर्धेमधून बाद झालेले आहेत, कारण टाय मॅचला ते पराजित झालं होतं, ज्यामध्ये 15 मारुती काल्लेर त्यानंतर भादवड बी टीम, या 2 टीम तर आपल्या लक्षात आहेतच. कंपल्सरी चेसिंग असेल. 2 बॉल 4 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. रेडी राहायचं आहे फायनल मॅचसाठी. कॅप्टन स्वराज्य स्पोर्ट कशेली, पूर्ण टीम आपण रेडी राहायचं आहे. बघूया कोणती टीम तुमच्या समोर येतोय आणि अभ्यास केला जात असेल की कुठली टीम येणार आहे. दोन्ही टीमचा अभ्यास केला जाईल की फायनलमध्ये कोणती टीम येईल. हे बंद लिफाफ्यामध्ये आहे, बघूया. 2 बॉल नंतर समजेल आपल्याला. यावेळेला असं वाटते की हा डाऊन डिले आहे बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन. 2 बॉल 3 रनची आवश्यकता. अगदी क्रुशियल मोमेंटला हा वाईट बॉल टाकला. थोडी गती वाढवण्याचा प्रयत्न केला आणि हा बॉल सरळ निघून गेला लेग स्टंपच्या बाहेरून. 3 ची आवश्यकता. आउटसाइड एज विकेट. फलंदाज होईल बाद. या ठिकाणी विकेट मिळते. महत्वपूर्ण लेग ब्रेक बॉल होता. आउटसाइड एज लागली. विकेट किपर जीतूने चांगला कॅच घेतलाय. आता अंतिम 1 बॉल शेष आणि 3 रनची आवश्यकता फायनल मध्ये जाण्यासाठी. आणि 3 रनची आवश्यकता. वॉट मॅच, पैसा वसूल मॅच. नवीन बॅटर बॅटिंगसाठी जातोय. 1 बॉलवर 3 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. या वेळेला नक्कीच गोल्डन चौका ठोकावं लागेल, कारण 3 धावा पळून पूर्ण करणं या ग्राउंडवर थोडंसं कठीण आहे. नवीन बॅटर बॅटिंगसाठी जातोय. बॅटर नेम राजेश जातो. नवीन बॅटर, बघूया राजेश चांगली बॅटिंग करेल का, चांगला फटका मारेल का. 1 बॉलवर 3 रनची आवश्यकता. खरोखरच हा सामना सेमीफायनलचा सामना जसा व्हायला पाहिजे त्याप्रमाणे हा सामना झालेला आहे. जय हनुमान कॉमन अँड
छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या दोन टीममध्ये खरोखरच एक जबरदस्त रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळते. रफ अँड टफ मॅच. खरोखरच हा सामना जर तुम्हाला आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी या सामन्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे. जबरदस्त मॅच. एक बॉल 3ची आवश्यकता दोन्ही टीमला. ऑल द बेस्ट. गोलंदाज तयार. रवींद्र नाईक. शेवटचा बॉल. चांगला बॉल. डॉट टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी रवींद्र नाईकची. फायनल मध्ये या ठिकाणी पदार्पण केलेला आहे ते जय हनुमान कामन या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन जय हनुमान कामन. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी आपण यायचं आहे. शेवटचा बॉल डॉट केल्यामुळे प्रवीण पोलीस यांच्याकडून रवींद्र नाईक याला 200 रुपयाचं पारितोषिक लागू झालेले आहे. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन यायचं आहे आणि या टुर्नामेंटसाठी जर आपण बघितलं तर चांगलं सहकार्य एस इंटरप्राइजेस हजरतभाई शेख आणि संजयभाई भात्रे यांच्याकडून लाभलेलं आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन कुंदन अँड ऑल टीम. फायनलमध्ये तुम्ही पदार्पण केलेलं आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन या. चला दोन्ही टीम कॅप्टन आणि मी विनंती करेन विनंती असेल महेंद्र पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. या फायनल मॅच हा टॉस. त्यानंतर कमलाकर बिस्तू जाधव यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा या आपल्या शुभ हस्ते हा टॉस. फायनल मॅच आणि फायनल मॅचचा टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण बघतोय. स्वराज्य स्पोर्ट कशेली टीम कॅप्टन आणि एका बाजूने आहे जय हनुमान कामन टीम कॅप्टन. आणि टॉस बॉक्समध्ये आमचे दोन मान्यवर मान्य श्री कमलाकर बिस्तू जाधव मान्य श्री महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. कशेली टीम कॅप्टनचा कॉल असेल. छापा कॉल आहे आणि आलेला छापा. टॉस जिंकलेला आहे. थँक्यू सो मच. मान्यवरांना मी पुन्हा एकदा विनंती करतो आपण सन्मानपूर्वक VIP डॅशवर विराजमान व्हायचं आहे. 4 ओव्हरचा सामना असेल. फायनल सामना. टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. समजचं कारण काय वेगळं आहे की आणखीन काहीतरी आहे? कारण काय नाही असा आमच्याकडे गोलंदाजी आहे आणि आम्ही पहिल्यांदा कामांच्या विरोधात खेळतो आणि आम्ही क्षेत्ररक्षण करू. कामांची तुम्ही बॅटिंग बघितली असेल, बॉलिंग बघितली असेल तर काय तुम्ही अंदाजा घेतला त्यांच्या खेळीचा? नाही अंदाजा एवढ्या त्यांच्या मी यूट्यूबला पण मॅच बघितल्या कालपासून. पण बघितला मी चांगली टीम आहे. आम्ही त्यांना डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. काय चेंजेस तुमच्या टीममध्ये?
काय नाही 30 टीम. आणि इथपर्यंत तुम्ही पोहोचलं, कसं वाटलं ह्या आयोजन आणि कसं वाटलं ग्राउंड आणि कसं फील करता या ठिकाणी आल्यावर? मी पहिल्या दिवसापासून बोललो, एकदम आयोजन एवढं सुंदर आहे आणि पिच पण एवढी सुंदर आहे, पाटा पिच आहे आणि एवढ्या रात्रीच्या याच्यात खेळायला एवढी मजा येते, भरपूर मजा येते खेळायला. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. एक महत्त्वपूर्ण मॅच आणि त्यामध्ये तुम्ही विजय मिळवला. त्यानंतर तुम्ही फायनलमध्ये आलेले आहे. तुम्ही टॉस जिंकलेला आहे. जिंकला असता तर काय घेतलं असतं? आम्ही फलंदाजी स्वीकारली असते. मनाप्रमाणेच नाही, अगोदर सुद्धा तुम्ही डिपेंड केलेलं, आता सुद्धा डिपेंड करण्याचा प्रयत्न कराल. काय वाटते की तुम्ही बॅटिंग करत असताना आता 4 षटकाच्या सामन्यामध्ये कितीपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न कराल? समोरची टीम खूप चांगली आहे, मजबूत आहे. त्यांची गोलंदाजी फलंदाजी अप्रतिम आहे. तर याने आम्ही 4 ओव्हर्स 50+ मारायचा प्रयत्न करू आम्ही. आणि बॅटिंग लाईनमध्ये काय चेंजेस असेल? नाही, चेंजेस तर काही नाही आहे. मागच्या मॅचमध्ये काहीतरी तुमच्या चुका झाल्या, त्याच्यावर सुधार कसा कराल तुम्ही? हो, ते प्लेअर कधी होते असं, आता त्यांच्याकडे चुका नाही घडणार आहे. इथपर्यंत पोहोचल्यानंतर कसं वाटली ही टुर्नामेंट आणि कसं फील करता? आत्तापर्यंत आम्ही फायनलला बसलो, खूप बरं वाटतं आहे. पण ते आयोजन खूप चांगलं आहे. मैत्री चषक याने आम्हाला संधी दिली खेळायची नाही टुर्नामेंटसाठी, त्यांचे खूप आम्ही आभारी आहेत. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीमचे, दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. अँड फायनल मॅचचा टॉस झालेला आहे आणि फायनल मॅचचा टॉस जिंकला तो स्वराज्य स्पोर्ट्स कशेले टीमने आणि त्याने घेतलेले बॉलिंग. जाऊया पण समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील समालोचक निशांत पाटील. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. मॅन ऑफ द मॅच. 2 ऑप्शन होते आमच्याकडे मॅन ऑफ द मॅच साठी, मात्र स्कोरर आमचे म्हणतात की जयेश विरारकर इज द मॅन ऑफ द मॅच. जयेश विरारकर आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक घेण्यासाठी. जयेश विरारकर मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय हे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट वितरित करायचं आहे माणिक कमलाकर बिस्तू जाधव यांना. त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट वितरित केलं जाईल, जे स्पॉन्सर झालेले आहे स्वर्गीय निकिता वैभव धिंडा यांच्या स्मरणार्थ श्री वामन शिड्या धिंडा यांच्याकडून हे टी शर्ट. त्यानंतर SH एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपये या बॅटिंगसाठी जयेश याला. आणि ॲडव्होकेट गिरीधर म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये, एकंदरीत 3500 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक जयेश विरारकर याला. SH एंटरप्राइजेस यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम एक प्रथम पारितोषिक जे आहे ते या स्पर्धेसाठी आलेले आहे. तर संजयभाई म्हात्रे यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर सुद्धा यायचं आहे. आणि रवींद्र ज्यांनी चांगली षटक टाकलं त्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक, 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. SH एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून आहे. याच्या रवींद्र नाईक आपण या, चांगलं षटक टाकलं, 9 धावा डिपेंड केल्या. अरविंद बरफ आपण सुद्धा या, आपल्याला सुद्धा 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. मी विनंती करतो महेंद्र पाटील यांना, त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जाईल. रवींद्र नाईक अँड अरविंद बरफ यांना. SH एंटरप्राइजेसचे मालक सुद्धा आपण बघतोय संजयभाई म्हात्रे येताना दिसत, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांची टीम फायनलमध्ये पोहोचलेली आहे. त्यानंतर अरविंद बरफ